तू राहू दे, मी उचलते. हॅलो, वाचन बोलतोय गेटवरून. आपल्या इथं ती कामगारांची घरची लोक आलेत. मग जरा साहेबांसंगती बोलायचं होतं त्यांच्याबद्दल. तुम्हाला माहिती आहे ना तुमचे साहेब किती बिझी असतात, मग तरी अशा क्षुल्लक कारणासाठी कशाला बरं कॉल करता. ठेवा फोन. काय झालं आई, कोण होता? नाही रे, काहीतरी क्षुल्लक कारणासाठी फोन करतात. सुखाने 2 घास खाऊ नाही देणार तुला. दादा दादा काय झालं, काय म्हणले साहेब? हे बघा, तुम्ही म्हणला म्हणून मी फोन केला, पण साहेबांना वेळ नाही यायला. आणि जोपर्यंत साहेब सांगत नाही तोपर्यंत मी गेट उघडू शकत नाही. माफ करा मला. काय पण परिस्थिती असली ना तरी आपण त्यांच्याशी जाऊन एकदा बोललं पाहिजे. अरे गोट्या, आपल्याच डोळ्यासमोर जर एखाद्या कामगाराने जीव सोडला तर काय करायचं आपण? आणि प्रयत्न केला ना तर दगडाला पण पाझर फुटतं. मग प्रयत्न तर केलाच पाहिजे ना. अरे काय नाही तर किमान 10-15 मिनिटाचा ब्रेक तर मिळाला पाहिजे आपल्याला. तर त्या ब्रेकमध्ये सगळे कामगार काहीतरी खातील आणि लागतील मग पुन्हा जोबाने कामाला. अरे आपण काम करायला कुठं नाही म्हणतोय. अरे माणूस म्हणून त्यांनी एवढं तर समजून घेतलं पाहिजे ना. ते काय नाही गोट्या, मी जाऊन त्यांच्याशी बोलते. राणे नको, आधीच तू सगळ्यांच्या डोळ्यात येती आणि त्या कारल्यानं डूक धरलाय तुझ्यावर. राणे नको. अरे मग काय गप्पा बसून राहायचं का गोट्या? जर माझ्या डोळ्यासमोर अन्याय होत असेल ना आणि तरी मी तो सहन करत बसले तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार. अरे ही शिकवणच नाही दिली बोवांनी मला. नाही गोट्या, नाही, मी आले गोट्या. राणे सॉरी मॅम, तुम्ही म्हणाला होता पण मला सरांची जरा एक अर्जंट सही हवी होती. घ्या. केटी, पटकन बाहेर जा आणि दरवाजा लावून घ्या. हो मॅडम, थँक्यू. इंद्रा, तुझं ना अगदी लहान मुलासारखं झालंय. केवढूसं खाल्लंयस तू. हे धर, अजून खा. आई आई, एक तच मेल करायचा, तेवढा करू देत फक्त. अरे मग मेल करता करता खा ना. ते काही नाही, हा कर. सर ही काय पद्धत आहे का आतमध्ये यायची?